नमस्कार. बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी. भूमी अभिलेखाच्या त्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई. भूमी अभिलेख उपाधीक्षक दीपक महाडिक यांची माहिती. रत्नागिरी एसटी स्थानकातील हायमास्टला वादळी वाऱ्या पावसाचा दणका. सुदैवाने जीवितहानी टळली. तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. हलगर्जीपणाचा ठपका. मात्र याच सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. कर्ला ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 ची पोटनिवडणूक होण्यासाठी राष्ट्रवादी नेते बशीर मुर्तुजा यांनी अधिकाऱ्यांची घेतली भेट. चर्चा यशस्वी. आणि वाहतूक पोलिसांची कारवाई पाहून अनेक दुचाकी स्वारांनी केला अन्य रस्त्याचा अवलंब. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. खोटी कागदपत्रे आणि स्वाक्षरी करून परस्पर वडिलोपार्जित जमिनीची आकारफोड केल्याप्रकरणी तत्कालीन 3 कर्मचाऱ्यांची 1 वर्षाची वेतनवाढ रोखली आहे. तसेच आकारफोडीचे ते प्रकरण आम्ही रद्द केलं आहे अशी माहिती भूमी अभिलेख उपाधीक्षक दीपक महाडिक यांनी दिली आहे. येथील शहर पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वीच सुरेश पांडुरंग सावंत यांनी या संदर्भात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र सावंत यांची वडिलोपार्जित जमीन सर्वे क्रमांक 423 या हिश्श्याची खातेफोड करू नये असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही सुरेश सावंत यांचा चुलत भाऊ प्रमोद सावंत यांनी येथील भूमी अभिलेख खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. खोटी कागदपत्रे आणि स्वाक्षरी करून परस्पर त्याची आकारफोड नोंद करून आपली फसवणूक केली अशी तक्रार सुरेंद्र सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. 19 जून 2012 ते 15 एप्रिल 2015 या दरम्यान ही फसवणूक झाली आहे. प्रमोद सावंत यांच्यासह भूमी अभिलेख खात्यातील तत्कालीन कर्मचारी KS नवार, SG चव्हाण, शर शिलेदार, AB दाभाडे, निगतानदार SS मेस्त्री, पड्याळ आणि कांबळे यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे. या संदर्भात भूमी अभिलेखाचे उपाधीक्षक महाडिक यांनी याविषयी स्पष्ट करताना सांगितलं. सुरेंद्र पांडुरंग सावंत यांची तक्रार अशी होती की या प्रकरणामध्ये जे काय प्रकरण नाचण्याच्या प्रकरणामध्ये खोट्या सह्या केल्या किंवा अनियमितता केलेल्या आहे त्याप्रमाणे ते चुकीचं आहे ते रद्द करावं असं त्यांची तक्रार होती. गेल्या पूर्वीपासून ती तक्रार होती. तक्रारीचं गांभीर्य लक्षात जेव्हा आलं म्हणजे तेव्हा मी मग SLR साहेबांकडे आम्ही अहवाल पाठवला की हे रद्द करायला पाहिजे ना ते जे काय कोणी केलेलं असेल ते कारवाई करायची. तर माझ्या ज्युडिशनमध्ये जेवढे अधिकार होते त्यांनी एक इन्क्रिमेंटची कारवाई मी पूर्ण केलेली आहे. त्याच्यापेक्षा त्यांच्या आम्ही ऑर्डर पण पास केलेले आहे आणि संबंधित जे दोघं दाभाडे आणि मेस्त्री हे इथून बदली झालेले त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. जमिनीची आकारफोड करताना सर्व वारस हिस्सेदार यांची विनाअट संमती असणे आवश्यक असतं. मात्र खोटी कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्या देऊन असे प्रकार घडत असतील तर कायदा सुव्यवस्थेला तडा जाण्याची शक्यता असते. तेव्हा अशी जिल्ह्यात अनेक प्रकरणे आहेत यांचीही चौकशी व्हावी असं सर्वसामान्यांतून बोललं जात आहे. तर रत्नागिरी एसटीच्या मध्यवर्ती बस स्थानकातील हायमास्टचे सर्व दिवे नुकतेच कोसळले. मात्र सुदैवाने कोणीही प्रवासी याखाली उभा नसल्याने मोठा प्रसंग टळला आहे. या दिव्यांची योग्य वेळी दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडल्याचं समजतंय. रत्नागिरी शहरात एसटीचे मध्यवर्ती बस स्थानक पूर्वीपासूनच कार्यरत आहे. या ठिकाणाहून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या सांगली, पुणे, मुंबई, बोरिवली, ठाणे आदी ठिकाणी गाड्या सुटतात. तालुक्याच्या ग्रामीण भागातही याच ठिकाणाहून आणि जिल्ह्याच्या तालुका स्तरावरही याच ठिकाणाहून गाड्या सुटतात. सर्वच ठिकाणाहून येथे गाड्या येत जात असल्याने नेहमीच मोठ्या प्रमाणात येथे प्रवाशांची वर्दळ सुरू असते. रत्नागिरी स्थानकात पूर्वी अंधार असायचा. यावर मात करून एसटी प्रशासनाने विविध सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी बसस्थानकात हायमास्टचे दिवे लावण्यात आले होते. या दिव्याखाली दिवस असो वा रात्र प्रवासी नेहमीच उभे असायचे. मात्र हे हायमास्टचे दिवे नुकतेच सोसायट्याच्या वाऱ्याने कोसळले. सुदैवाने या हायमास्ट खाली कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. या दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल जर वेळीच करण्यात आली असती तर असा प्रसंग घडला नसता अशी चर्चा जोर धरत आहे. हे दिवे जर का दिवसा पडले असते तर निश्चितच प्रवाशांच्या जीविताला धोका होता. मात्र सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने जीवितहानी टळली आहे. दिवे पडून 24 तास उलटले तरी पडलेले दिवे प्रशासनाने वेळीच हलवण्याची उदासीनता बाळगल्याची चर्चा आहे.
तर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी तालुक्यातील शाळा दुरुस्ती आणि संरक्षक भिंत उभारणीच्या कामांचे प्रस्ताव मागवण्यात तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला होता. त्यांच्या चौकशीविषयी स्थायी समितीमध्ये जोरदार चर्चा झाली होती. मात्र बदली झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तसेच गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणाविषयी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. जिल्हा नियोजनमधून शाळा दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीसाठी 3.5 कोटी रुपये देण्यात आले होते. याचा आराखडाही तयार होता. मात्र तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी तो खर्च करण्यात अडथळा निर्माण केला होता, असा ठपका उदय बन्ने यांनी सभेत ठेवला. मात्र चर्चेअंती त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याच सभेमध्ये 10वीमध्ये कोकण बोर्डात प्रथम आलेल्या सिद्धी जोरे हिचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सदस्य उदय बन्ने यांनी आपले विचार मांडले. आमच्या अचेरीच्या ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थिनी आणि जागोष्टी विद्यालय कुवारगाव इथली ती विद्यार्थिनी आहे ना, पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी आहे, परंतु ग्रामीण भागातली आहे. अशी चमक दाखवणारी या विद्यार्थिनी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या सभागृहामार्फत आम्ही अभिनंदन करतोय. पुढील वाटचालीस नक्की शुभेच्छा. यानंतर बोर्डात प्रथम आलेली सिद्धी जोरे हिनेही आपलं मनोगत व्यक्त केलं. माझा इथे सत्कार आयोजित केला, तिथे महत्त्वाची सभा असून देखील त्यासाठी तुम्ही त्याच्यातूनही वेळ काढून माझा इथे सत्कार आयोजित केला. आणि मी पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आहे. पण सध्या असा अनेक लोकांचा समज असतो की जिल्हा परिषद शाळेचा स्तर आता खालावलाय, पण असं काही नाहीये. कारण मला तसं काही जाणवलं आणि मी अशी आशा व्यक्त करते की जिल्हा परिषद शाळेचा स्तर भविष्यातही असाच टिकून राहील, यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून देखील प्रयत्न केले जातील. आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे असं सिद्धी जोरे हिनं मत व्यक्त केल्यानंतर जे विद्यार्थी शिक्षणात गुणवत्ता यादीत चमकणारे आहेत, बोर्डात येणारे आहेत, अशांसाठी जिल्हा परिषदेने आर्थिक तरतूद करावी अशी सूचना सदस्य उदय बन्ने यांनी केली आहे. सिद्धी जोरे इंजिनियर होण्याच्या मनोगताची दखल जिल्हा परिषदेच्या सदस्य नेहा रवींद्र माने यांनी तात्काळ घेतली आणि आपल्या आंबोलीतील इंजिनियर महाविद्यालयात मोफत प्रवेश देण्याचा विचार जाहीर केला आणि अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य देण्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जिल्हा नियोजनमधून शाळा दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीसाठी 3.5 कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्याचा आराखडाही तयार होता. मात्र तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी तो खर्च करण्यात अडथळा केला, असा ठपका उदय बन्ने यांनी सभेत ठेवला आणि चर्चेअंती त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात याबाबत काय कारवाई होणार हे पुढील सभेदरम्यान स्पष्ट होणार आहे. मात्र इथं आम्ही एक घेणार आहोत ब्रेकच्या आपल्याकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG. सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ. GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन. महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध. तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध. विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस. गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत.
आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहे. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक तीच ती डिझाईन्स असल्यामुळे दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. रत्नागिरीकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेलं चष्मे आणि गॉगल्सचे अत्याधुनिक असं भव्य शोरूम श्रीराम ऑप्टिकल. रेबॅन, फॅस्ट्रॅक, वॉग, ओकले आदी जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांचे गॉगल्स मिळण्याचं एकमेव ठिकाण. डॉक्टर्स नंबर प्रमाणे फायबर आणि ग्लास मध्ये चष्मे त्वरित बनवून मिळण्याचे खात्रीलायक ठिकाण श्रीराम ऑप्टिकल. गाळा नंबर 12, शंकेश्वर हेरिटेज, परकार हॉस्पिटल समोर, IDBI बँक शेजारी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी. Quality has a new attitude. Durability has a new attitude. Dioscros, born with attitude. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तालुक्यातील कर्ला ग्रामपंचायतीची प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक लावण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचं चित्र आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांची राष्ट्रवादी नेते बशीर मुर्तुजा यांनी भेट घेतली असता या निवडणुकीची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आश्वासन दिलं आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात नुकत्याच पार पडल्या. यामध्ये कर्ला ग्रामपंचायतीचाही सहभाग आहे. कर्ला ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 आणि 3 यामधून उमेदवार जबीन अख्तर शिरगावकर यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी या दोन्ही प्रभागातून जबीन शिरगावकर निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शासनाच्या विहित मुदतीत म्हणजेच 27 एप्रिल रोजी मुदतपूर्व राजीनामा प्रभाग क्रमांक 3चा दिला होता. असं असताना या प्रभागात शासनातर्फे निवडणूक लावण्यात आलेली नसल्याचे उमेदवारांचं म्हणणं आहे. या प्रभागात निवडणूक लावण्यात राजकीय दबाव तर नाही ना, असाही संशय व्यक्त होत आहे. या प्रभागात सर्वांप्रमाणे शासनाच्या पुढील कार्यक्रमात निवडणूक लावण्यात यावी यासाठी राष्ट्रवादीचे येथील नेते बशीर मुर्तुजा यांनी अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच शासनाच्या निकषानुसार लवकरात लवकर पोटनिवडणूक व्हावी अशी मागणी केली. दरम्यान कर्ला येथे पोटनिवडणूक शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर लावण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. यावेळी कर्ला सरपंच अख्तर शिरगावकर, सदस्य जबीन शिरगावकर आदी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या उत्साहाने दुचाकी चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे होणारी ही कारवाई फोल ठरत असून पोलिसांना पाहिल्यानंतर अनेक दुचाकीस्वार अन्य रस्त्याने पसार होत आहेत. रत्नागिरी शहरात धूम स्टाईल गाडी चालकांची संख्या झपाट्याने वाढली असून शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर रोड रोमियोंचाही त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल तसेच गोगटे कॉलेज, शिर्के हायस्कूल, सेक्रेड हार्ट, नाईक हायस्कूल आदी ठिकाणी शाळा सुटण्याच्या आणि शाळा भरण्याच्या वेळी रोड रोमियोंचा त्रास जाणवत आहे. अनेक लहान मुले पालकाच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नाहीत. मात्र शाळा परिसरामध्ये असणाऱ्या या रस्त्यावरून हे दुचाकीस्वार भरधाव वेगाने आपल्या गाड्या हाकत असतात. अनेक वेळा एखाद्या मुलीच्या बाजूला जाऊन ब्रेक दाबणाऱ्या गाड्या पाहावयास मिळतात. याबाबत शहरातील जनतेकडून तीव्र चिंता व्यक्त होत असताना काहींनी दूरध्वनीद्वारे पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी रत्नागिरी वाहतूक शाखेचे अधिकारी शिंदे यांनी जनतेच्या तक्रारीची दखल घेत सायंकाळी आपल्या सवडीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी घेत कारवाई केली. मात्र या कारवाईची चाहूल भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकांना लागल्यानंतर त्यांनी पर्यायी मार्ग निवडले. मात्र वाहतूक पोलिसांनी थोड्याफार प्रमाणात कारवाई करून कारवाईचे उद्दिष्ट काही प्रमाणात पूर्ण केलं आहे. ही सतत चालूच असते, त्यासाठी काही वेगळे पण लागत नाही. जेव्हा आम्हाला थोडा वेळ मिळतो
तेव्हा अशा प्रकारची कारवाई आम्ही करत असतो. त्यामध्ये वाहतूक करणं म्हणजे लायसन्स धारकांना किंवा वाहतूकदारांना शिस्त लागावी, त्यांनी कायद्याचं पालन करावं, हा उद्देश असतो. वाहतूक पोलिसांनी सवडीनुसार कारवाई करण्यापेक्षा बेफामपणे गाड्या चालवून जनतेला हैराण करणाऱ्या या दुचाकी स्वारांवर कठोर कारवाई केल्यास जनतेला तसेच मुलामुलींना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. गरज आहे ती पोलिसांनी सलग आणि कठोर आणि प्रामाणिक कारवाई करण्याची. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भूमी अभिलेखाच्या त्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई. भूमी अभिलेख उपाधीक्षक दीपक महाडिक यांची माहिती. रत्नागिरी एसटी स्थानकातील हायमास्टला वादळी वाऱ्या पावसाचा दणका. सुदैवाने जीवितहानी टळली. तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. हलगर्जीपणाचा ठपका. मात्र याच सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. कर्ला ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3ची पोटनिवडणूक होण्यासाठी राष्ट्रवादी नेते बशीर मुर्तुजा यांनी अधिकाऱ्यांची घेतली भेट. चर्चा यशस्वी. आणि वाहतूक पोलिसांची कारवाई पाहून अनेक दुचाकी स्वारांनी केला अन्य रस्त्याचा अवलंब. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.